नागपुर के बेलतरोड़ी पुलिस थाना हद से एक चेन स्नैचिंग की घटना सामने आई है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार जयश्री गाड़े उम्र 74 वर्ष, इनके गले से अज्ञात युवक ने चेन चोरी कर फरार हो गया। क्राइम ब्रांच यूनिट 4 की टीम ने 2 आरोपी को गिरफ्तार कर आगे की जांच पुलिस कर रही है। पोलीस स्टेशन बेलतरोड़ी या ठिकाणी एक वयोवृद्ध महिला होती, जयश्री जयकुमार गाडे असे वय 74 वर्ष, यांच्या पाठीमागून एक इसम आला सिंगल गाडीवर आणि अनोळखी इसम होता। त्यांनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून पळून गेला। त्यावरून तपास सुरू होता आमचा पोलीस स्टेशन बेलतरोडीचा आणि त्या दरम्यान अन्वेषण सुरू असताना युनिट क्रमांक 4 क्राइम ब्रांच यांनी सदर आरोपीचा शोध लावला आणि आरोपी पोलीस स्टेशनला हजर केला। त्यावेळेस आरोपींनी इतर गुन्ह्याची सुद्धा कबुली दिलेली होती आणि त्यावरून आम्ही त्याला तपासात घेतले आणि त्याच्याकडून आम्ही जवळपास 39 ग्राम माल रिकवर केलेला आहे आणि त्यामध्ये इतर जे गुन्हे होते चेन स्नॅचिंगचे 3 ते उघडकीस आलेले आहेत। तसेच अजनीचे 2 गुन्हे चेन स्नॅचिंगचे उघडकीस आलेले आहेत। यामध्ये एकूण आरोपी 2 झालेले आहेत आणि यामध्ये सध्या तपास सुरू आहे। यामध्ये पोलीस स्टेशन बेलतरोडी या ठिकाणी जो गुन्हा दाखल होता 11/25 कलम 309 ब्रॅकेट 4 BNS हा उघडकीस आलाय। त्याचबरोबर अपक्रमांक 313/25 कलम 304 ब्रॅकेट 4 BNS हा सुद्धा उघडकीस आलेला आहे। तसंच तिसरा गुन्हा 184/25 ब्रॅकेट 304 BNS हा सुद्धा उघडकीस आलेला आहे। असा यामध्ये गेलेला 50 ग्राम सोन्याचा मुद्देमाल होता, तो आम्ही रिकवर केलेला आहे आणि आता सध्या आरोपी यामध्ये सोनार जो आहे त्याला पण आम्ही अरेस्ट केलेला आहे। सोनार या 3 गुन्ह्यामध्ये माल घेतलेला इसम आणि हा सिंगल व्यक्ती होता ज्याने 3 चेन स्नॅचिंग बेलतरोडी हद्दीमध्ये केलेल्या होत्या आणि 2 पोलीस ठाणे अजनी हद्दीमध्ये केलेले आहे। हा आरोपी सिंगल होता आणि याची मोडस एकटा राहून चेन स्नॅचिंग करत होता आणि सर्व गुन्ह्यामध्ये त्यांनी एकच वाहन वापरलेले होते। वाहन सुद्धा आम्ही यामध्ये रिकवर केलेले आहे आणि आता पुढील सध्या आरोपी हा मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी आहे आणि पुढील प्रक्रियेसाठी आणि पुढील गुन्हे उघडकीस प्रक्रियेसाठी पोलीस स्टेशन अजनी या ठिकाणी त्याला घेऊन गेलेले आहेत। यामध्ये तपास सुरू आहे आणि एकूण 5 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। माल सुद्धा चेन स्नॅचिंग मधला रिकवर आहे।